सांगलीमधून एक मोठी बातमी आपल्यासमोर येत आहे। सांगलीच्या जागेसाठी विश्वजित कदम यांचे दिल्लीत वणवण, हायकमांडचा भेटण्यास नकार। सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे। त्यामुळे काँग्रेसचे एक शिष्टमंडळ थेट दिल्लीत पोहोचलं असून पक्षातील दिल्लीतील नेत्यांकडे याबाबत आपली भूमिका मांडणार आहे, ज्यात सांगलीच्या जागेसाठी आग्रही असणारे विश्वजित कदम यांचा देखील समावेश आहे। मात्र सांगलीच्या जागेसाठी विश्वजित कदम यांची दिल्लीत वणवण पाहायला मिळत असून हायकमांडकडून भेट देण्यास नकार देण्यात आलेला आहे। त्यामुळे मुकुल वासनिक आणि के.सी. वेणुगोपाल यांच्या भेटीवरच त्यांना समाधान मानावं लागलं आहे। महाविकास आघाडीमधील जागेचा तिढा काही सुटत नसल्याचं चित्र आहे। विशेष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच विश्वजित कदम यांच्यासह इच्छुक उमेदवार विशाल पाटील दिल्लीत पोहोचले। मात्र सांगलीच्या जागेसाठी आग्रही असणारे विश्वजित कदम यांना सोनिया गांधी, राहुल गांधींची भेट मिळालेली नाही। तसेच मल्लिकार्जुन खरगे देखील दिल्लीत नसल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे विश्वजित कदम यांची दिल्लीत वणवण पाहायला मिळते। तर चंद्रहार पाटील यांच्या विरोधात तक्रार करायला आलेल्या काँग्रेस नेत्यांना भेटण्यास हायकमांडने नकार दिल्याने विश्वजित कदम यांच्या हाती काही लागण्याची शक्यता कमी आहे। तर दिल्लीत पोहोचलेल्या मुकुल वासनिक आणि के.सी. वेणुगोपाल यांच्या भेटीवरच त्यांना समाधान मानावं लागत आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।